क्लायमेट चेंज हा फक्त आपलाच विषय नाहीये. हा पूर्ण जगभरात चालू आहे. क्लायमेट चेंजमुळे ह्या सिस्टम्स डिस्टर्ब होणार आहेत आणि ह्या सिस्टम डिस्टर्ब असल्याने क्लायमेट चेंज होणार आहे. वॉटर सप्लाय सिस्टम्स ज्या आहेत ग्रामीणच्या, त्या कशा डिझाइन करायच्या. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नव्हतं, पण हा जो कोर्स होता हा स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडर होता. तुम्ही महानगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता. तर आता ह्याचे तुम्ही एमएससी करून आलात, तर याचा उपयोग तिथं होईल का तुम्हाला काही वेगळ्या संस्थेसोबत काम करावं लागेल? जर पावसाळ्याचा पाऊस असला, एवढे जाड थेंब नसतात, होल्डिंग कॅपॅसिटी आहे का? जे ढग बनतायत त्याच्यात ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी राहिली आहे का? हे प्रश्न सतत पडतात. आपण इथून तिथे गेल्यावरती सुरुवातीचे काही महिने तर कल्चरल शॉकमध्येच जातात आणि तिथून इथे आल्यावर सुद्धा काही महिने कल्चरल शॉकमध्ये जातात. स्कॉलरशिप सिक्युअर करून जा. दुसरं म्हणजे व्हिजाच्या पॉलिसीज चेंज होत चालल्या आहेत तिथल्या दिवसेंदिवस. सो त्याचं एकदा त्याच्या वेबसाईटवरती जाऊन माहिती काढा. ऐकणाऱ्याला पण हे आश्चर्य वाटेल, तिथे स्वयंपाक करत नाही कोणी. तिथे पॅक मिळतं. नमस्कार, लेट्सअपमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. आज एक वेगळी स्टोरी आहे आपल्याकडे आणि ही स्टोरी करण्याचं कारण असं आहे की आज मराठवाड्यातली पाण्याची परिस्थिती काय आहे, स्वच्छतेची परिस्थिती काय आहे, कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती काय आहे, सगळ्याच गोष्टींनी चर्चा खूप होतात. परंतु त्याने ॲक्च्युली काम करणारे लोक त्याच्या माध्यमातून भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन शिक्षण आणि त्याच्या संबंधीच्या आणखी पुढे जाऊन गोष्टी काय करता येईल याच्यामध्ये संदर्भात विचार करणारे लोक आहेत. तर अशा गोष्टींविषयी आपण जाणून घेऊ शकतो किंवा त्या गोष्टी काय केल्या पाहिजेत किंवा कशा केल्या पाहिजेत याच्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आत्ता ज्या आहेत त्या रेणुका गजानन घुले ह्या 1 वर्ष युकेला युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स लंडन इथं शिक्षण घेऊन आल्यात. त्यांनी त्याच्यामध्ये एमएससी केलंय. त्यांचा जो विषय होता तो पाणी स्वच्छता आणि आरोग्य अभियांत्रिकी, याच्यामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली तिथं. त्याला आपण वॉटर सॅनिटेशन अँड हेल्थ इंजिनिअरिंग असं म्हणतो. तर ह्या विषयात त्यांनी एमएससी केले आणि याच्या अगोदर इथं त्यांनी डिप्लोमा केला. त्याच्या अगोदर त्यांचं इथंच शिक्षण झालं. त्या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये ते काम करतात. सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून ह्या पोस्टवर आहेत त्या. तर त्यांचा मुलगा, त्यांचे मिस्टर हे सगळं इथं संसार व्यवस्थित चालू असताना त्यांनी सरकारी नोकरी लागल्याच्या नंतर ही रिस्क घेतली आणि रितसर जे काय परवानग्या असतात त्या परवानग्या घेऊन त्या युनिव्हर्सिटीत बाहेर शिकायला गेले. त्याच्यानंतर ते आता परत आल्यात. पण त्यांचा हा सगळा वर्षभराचा अनुभव काय आणि याच्यामध्ये काय करताय अशा अंगाने त्यांना आपल्याला बोलायचं. मॅडम, आता यातलं आम्ही स्वतः सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा की नक्की हा कोर्स काय होता आणि त्याची इम्प्लिमेंटेशनला ज्यावेळेस आपण काम करणार आहोत तर काय होऊ शकतं. हा कोर्स म्हणजे पाणी स्वच्छता आरोग्य अभियांत्रिकी. यामध्ये वेगळे वेगळे मॉड्यूल्स आम्ही शिकलो, ज्याच्यात ग्रामीण भागातली आणि विशेष करून हे डेव्हलपिंग कंट्रीजशी निगडीत अभ्यास होता हा. ज्याच्यामध्ये सॅनिटेशन, पब्लिक हेल्थ, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, वॉटर सप्लाय, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि फिकल स्लज मॅनेजमेंट, वॉटर म्हणजे वॉश इन एमर्जन्सीज, आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाणी स्वच्छता आरोग्याची काय व्यवस्था असली पाहिजे. तसंच डेझर्टेशन म्हणजे शेवटच्या वर्षी एक प्रोजेक्ट होता. सो हा सगळ्याचा सार असा म्हणता येईल की पाणी स्वच्छता आरोग्य आपण विचार केला तर फार मग आपल्याला फार संकुचित वाटतं की हा काय पाणी स्वच्छता आरोग्य, पण तो इतका ब्रॉड विषय आहे आणि त्याचा सहसंबंध वेगवेगळ्या गोष्टींसोबत, जसं की प्रदूषण, त्यानंतर ग्रीन हाऊस गॅस एमिशन, त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग, त्याचा क्लायमेट चेंजवरती इम्पॅक्ट. आपण घनकचरा व्यवस्थापन केलं आणि काय म्हणतात सांडपाणी व्यवस्थापन केलं तर आपण हे रोखू शकतो. म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो प्रिव्हेन्शन कसं करणार? आता कार्बन क्रेडिट हा विषय चालू आहे. आपण कार्बन डायऑक्साईडचं एमिशन कमी करण्यावरती भर देत आहोत, पण त्यासोबतच कार्बन डायऑक्साईड पेक्षाही 30 पट जास्त हानिकारक असतो तो म्हणजे मिथेन वायू, आणि जो शोषलाही जात नाही झाडांच्या द्वारे. मग हा कसा एमिट होतो? हा एक ग्रीन हाऊस गॅस आहे जो जर आपण कचरा एकत्रित टाकला आणि तो उघड्यावरती त्याची हिप्स बनले तर त्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस गॅस, मिथेन नावाचा ग्रीन हाऊस गॅस एमिट होतो आणि तोही एक 30 पट जास्त कार्बन डायऑक्साईड, आपण म्हणतो ना आपल्याला कार्बन डायऑक्साईड कमी करायचे, त्याच्या 30 पट जास्त हार्मफुल हा आहे.
तसंच नायट्रोजन ऑक्साईड आहेत, जे की आपण सांडपाणी व्यवस्थापन नसलं, आपल्या ड्रेनेज सिस्टीम मधनं निघणारा जो सांडपाणी आहे तो जर ओपन मध्ये असला, त्यातनं एमिट होणारा हा वायू आहे आणि हा 100 पट जास्त पोटेंट आहे क्लायमेट चेंज ला कॉन्ट्रीब्युट करणारा, कशापेक्षा? कार्बन डायऑक्साईड पेक्षा. मग याच्यावरती काम केलं तर आपण क्लायमेट ऍक्शन मिटिगेशनवर काम करू शकू, रादर रिस्पॉन्स. मिटिगेशन म्हणजे आधीच आपण त्याची काय म्हणता, प्रिव्हेन्शन सारखी आपण व्यवस्था करू शकतो. आपलं आता भर आहे की रिस्पॉन्स. किती महिने झाले पाऊस सुरूच आहे, मे महिन्याच्या शेवटीला पाऊस सुरू झाला आणि अजूनही पाऊस सुरू आहे. हे क्लायमेट चेंजच आहे ना हे. आणि हे फक्त इथंच नाहीये, युके मध्ये सुद्धा जेव्हा मी होते तेव्हा 30-32% तिथलं तापमान वाढ झालेली. ते सुद्धा त्यांच्यासाठी म्हणजे असह्य वाटणार होतं. आपल्या इथे तर 45 डिग्री होतं, पण तशी परिस्थिती तिथेही आहे. क्लायमेट पाऊस चालू होता तिकडे चालू होता? पाऊस चालू नव्हता आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये. म्हणजे सगळेच एक्स्ट्रीम लेवलला गेलेत ना. उन्हाळ्यामध्ये तापमानही एक्स्ट्रीम लेवलला होतं, 40च्या वर होतं. आपल्या इथे मराठवाड्यात 44 डिग्री होतं हायएस्ट. तसंच तिथे युके मध्ये जेव्हा मी लीड्स मध्ये राहायचे तेव्हा तिथे 32 डिग्री सेल्सिअस झालेलं. तो थंड प्रदेश आहे तरी तिथलं 32 डिग्री म्हणजे आपल्याकडे जसं नाहीये ते नॉर्मल. तिथे बऱ्याच लोकांना मग चक्कर येऊन पडणं, जसं आपल्या इकडे होतं उष्माघात वगैरे, तसं आहे. तर क्लायमेट चेंज हा फक्त आपलाच विषय नाहीये, हा पूर्ण जगभरात चालू आहे आणि त्याचे परिणाम सगळ्यांना सारख्याच प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात म्हणता येईल, सामोरं जावं लागतंय. पण तिथे काय परिस्थिती आहे, त्यांनी हे सगळं मॅनेज केलेलं आहे. कसं? वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, त्यांच्या इथे वॉटर वर्क्स असतं, हे प्रायव्हेटाइज्ड आहे. त्यांना ते सगळे नियम पाळावे लागतात. जे पोल्युशन, आपल्याकडे जे एमपीसीबी काम करतं, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, तसेच त्यांच्याकडे काही एजन्सीज आहेत, काही बोर्ड्स आहेत. त्यांनी मेन्शन केलेले रूल्स त्यांना फॉलो करावे लागतात. त्याच्याच बेसिसवरती त्यांना पुढे सँक्शन आणि परवानग्या मिळतात. आणि त्यामुळे तिथे काय म्हणता येईल त्याला, नद्या प्रदूषित नाही दिसणार. ओके. तिथे आपल्यासारख्या नदीत काही पण टाकतात का तिकडे? नाही टाकत, नाही टाकत. कचरा देवाला टाकलेलं, आमकं तमकं देवाचं गोष्टी असतात, म्हणजे सगळं त्यात टाकलं जातं. आपल्याकडे कचरा, हो, बऱ्याच गोष्टी फेकतात. तसं काय नाही. आता तिथल्या कचऱ्याचं सांगते. तिथे कचरा एक आहे रिसायकलेबल, म्हणजे 2च प्रकारे ते म्हणजे मोठ्या प्रमाणात ते सेग्रिगेट करतात. एक आहे रिसायकलेबल, त्याला त्यांनी ग्रीन बीन ठेवलेली आहे, आणि दुसरी आहे मिक्स्ड वेस्ट, जी ब्लॅक बीन असते. सो ते वेओलिया म्हणून एक आहे त्यांच्या तिथे इंडस्ट्री, जी तो सगळा मिक्स कचरा घेऊन जाते. त्यांच्या तिथे तो प्लांट आहे मिक्स कचऱ्यापासून एनर्जी तयार करण्याचा, ऊर्जा निर्मिती करण्याचा. तो कचरा पूर्ण त्या प्रक्रिया केंद्रात नेऊन त्याचं ते काय म्हणता येईल, त्याचं तापमान, त्याची आर्द्रता, हे सगळं तपासून तो कचरा जाळला जातो. पण हे करत असताना तिथे कुठेच वायू प्रदूषण होत नाही, कारण त्यांनी ती टेक्नॉलॉजी वापरली आहे जेणेकरून त्यातनं निघणारा जो वायू आहे, जो धूर आहे, त्यातले जेवढे हार्मफुल इन्ग्रेडियंट्स किंवा जेवढे हार्मफुल वायू आणि जेवढे हार्मफुल पार्टिकल्स असतील ते सगळे शोषले जातात आणि बाहेर सोडताना हा प्रोसेस केलेला वायू ते सोडतात बाहेर हवेत. पण ही प्रोसेस आपल्याकडे नाही होत कुठे? ही प्रोसेस आपल्या इथे सध्या तरी नाही, इंडियात कुठेच नाही. त्याबद्दल काही कल्पना नाही मला, पण ही नाहीये सध्याच आपल्या इथे. आपल्या इथे कचऱ्याचं वर्गीकरण होतं, त्याच्यापासून खत निर्मिती होते, त्याच्यापासून जो रिसायकलेबल आहे EPR मध्ये जातो तो. सो ही प्रक्रिया आहे आपल्या इथे. तुम्ही जे तिथे जाऊन MSc केली त्या सब्जेक्ट विषयी सांगा, जो इंडियात आहे का किंवा नाही, आणि तुम्ही जो सब्जेक्ट केला त्याच्या माध्यमातून काय काय करता येईल? मास्टर्स डिग्री ह्या विषयाची तर नाहीये अशी. विषय म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, वॉटर सॅनिटेशन हेल्थ इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्यानंतर पब्लिक हेल्थ, वॉश फॉर पब्लिक हेल्थ, त्यानंतर सॉलिड वेस्ट, इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, त्यानंतर होता वेस्ट वॉटर अँड फिकल स्लज मॅनेजमेंट,
म्हणजे हे सगळे विषय तुमचे होते. हे सगळे विषय होते. वॉश इन एमर्जन्सीज म्हणून मी जसं सांगितलं. आणि पब्लिक हेल्थ मधलाच क्लायमेट चेंज म्हणून एक होतं की क्लायमेट चेंजवर कसं इम्पॅक्ट होतं आणि म्हणजे ही सायकल आहे ना. क्लायमेट चेंजमुळे ह्या सिस्टीम्स डिस्टर्ब होणार आहेत आणि ह्या सिस्टीम डिस्टर्ब असल्याने क्लायमेट चेंज होणार आहे. पण ह्या सब्जेक्ट तुम्हाला युकेला का जावं लागलं, इथे इंडियात नव्हतं? इंडियात हा नव्हता विषय. जो मी केलेला आधी पीजी डिप्लोमा वॉटर सॅनिटेशन हायजीन, तो टेक्निकली एवढा हे नव्हता. तो सोशल अँगल जास्त होता त्याच्यात. त्याच्यात बिहेवियर चेंज आणि कम्युनिटी अँगलनी तो जास्त होता. आणि हा जो होता हा टेक्निकली असा होता की वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट कसे डेव्हलप करायचे आणि जे ऑलरेडी डेव्हलप्ड आहे त्याच्यात काय इश्यूज आहेत. कारण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं जे डिस्चार्ज आहे त्याची सुद्धा क्वालिटी चेक करूनच डिस्चार्ज करावं लागतं त्याला. तसंच आपण डिस्चार्ज नाही करू शकत वॉटर बॉडीजमध्ये. त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जरी त्याच्यात वेस्ट वॉटर गेलं तरी इश्यूज क्रिएट होतात आणि त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा कमी जरी आपण म्हणतो ना की एवढ्या कॅपॅसिटीचा प्लांट आहे पण एवढंच वेस्ट वॉटर येतं आमच्या प्लांटमध्ये, त्याची कॅपॅसिटीपेक्षा कमी वेस्ट वॉटर जरी त्या प्लांटला गेलं तरी त्याची क्वालिटी मीट होत नाही. सो ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, तसंच वॉटर सप्लाय सिस्टीम्स ज्या आहेत ग्रामीणच्या त्या कशा डिझाईन करायच्या. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नव्हतं पण हा जो कोर्स होता हा स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंडर होता. सो तरी सुद्धा आम्हाला ते शिकता आलं, ते करता आलं. इवन आता शेतामध्ये हे वेस्ट वॉटर वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी, पण त्या शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेस्ट वॉटरची क्वालिटी आणि त्यातून मग ते त्या भाज्यांमध्ये कसं उतरतं याचं कॅल्क्युलेशन सुद्धा आम्ही तिथे केलेलं. कसं सांगा की आपण पालक जर घेतला आणि त्या वेस्ट वॉटरमध्ये किती इकोलाय आहे, इकोलाय हा जो हे असतो बॅक्टेरिया असतो, कॉलिफॉर्म असतो, तर ते आजार निर्माण करण्याचं एक आजार निर्माण करण्याचे बॅक्टेरिया व्हायरसेस आहेत त्या वेस्ट वॉटरमध्ये हे दाखवणारा एक माध्यम असतं इकोली, की म्हणजे त्याच्यामध्ये फिकल मॅटर आहे त्या पाण्यामध्ये. त्याच्या बेसिसवरती ते कॅल्क्युलेट करता येतं की त्या पाण्यावरती जी भाजी आपण हे केलेली आहे, प्रोड्यूस केली आहे, तर त्याच्यात किती इकोलाय उतरू शकतं आणि मग ते खाल्ल्यानंतर किती लेवलला गेल्यानंतर आपण आजारी पडू शकतो. सो हे सगळा अभ्यास तिथे होता. आता तुम्ही महानगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता, तर आता ह्याचे तुम्ही एमएससी करून आलात, तर याचा उपयोग तिथं होईल का तुम्हाला काही वेगळ्या संस्थेसोबत काम करावं लागेल? याचा उपयोग पॉलिसी लेवलला योग्य होऊ शकतो. कारण ज्या पॉलिसीज आहेत त्या आणि त्या हे आहे म्हणजे याच्यात आहे ऑपरेशन्स एक असतं आणि एक असतं की पॉलिसी मेकिंग. सो मी जे आहे आता ऑपरेशन्स मध्ये आहे. ऑपरेशन्स मध्ये जे पॉलिसीज निर्माण केलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करत असतात. सो याचा चांगला उपयोग पॉलिसी मेकिंग मध्ये होऊ शकतो या शिक्षणाचा. त्यासाठी तुम्ही आता कुठल्या संस्थेसोबत काम करणार? कुठली संस्था काम करते? तुम्ही जे आता शिकून आलात त्याच्या संदर्भात आपल्याकडे कुठली संस्था काम करते? पॉलिसी मेकिंग मध्ये जर बघितलं तर शासनाची मित्रा म्हणून एक संस्था आहे प्लॅनिंग कमिशनची, ती करते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं नीती आयोग आहे हे प्लॅनिंग कमिशन वरती काम करतं, प्लॅनिंग आणि पॉलिसी मेकिंग वरती. आणि इतर ज्या आहेत जे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत जसं की युनिसेफ, UN, WHO अशा संस्था किंवा वर्ल्ड बँक अशा संस्था याच्यावरती काम करतात. मग ह्या इंटरनॅशनल पॉलिसीज ज्या डेव्हलप झालेल्या आहेत जसं की SDGs आहेत. सो SDGs मीट करण्यासाठी मग काही पॉलिसीज बनवायच्या, मग त्या हे जे राष्ट्र आहेत किंवा जे राज्य आहेत त्यांच्या माध्यमातून खेड्यापर्यंत इम्प्लिमेंट करून घ्यायच्या. सो अशा लेवलला या शिक्षणाचा जास्त उपयोग होऊ शकतो. आता ही संस्था असतील किंवा एकदम तुम्ही असता, अंतिमतः सगळ्यांचं ध्येय काय? अंतिमतः ध्येय एकच आहे, क्वालिटी ऑफ लाईफ. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या क्वालिटी ऑफ लाईफला हॅम्पर करतात. वायू प्रदूषण झालं, जल प्रदूषण झालं, क्लायमेट चेंज जे झाले, ते क्वालिटी ऑफ लाईफ नाही देऊ शकत. आपल्याला स्ट्रगल करावं लागतं ना, प्रत्येक वेळेस आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. ऑब्स्टिकल्स येतात, काय म्हणतात, पूर्ववत सिच्युएशन नाहीये ना की पटकन पूर्ववत नाही होत. पूर एखादा आला
तर त्याच्यामध्ये रिसोर्सेस वापरावे लागतात, त्याच्यामध्ये वेळ जातो, त्याच्यामध्ये आपली जी रेग्युलर सायकल आहे, जशी आपली काय म्हणता ऋतुचक्र असतं, ते ऋतुचक्र पूर्ववत असेल तर आपले कामं ठरलेले आहेत ना. जसे शेतकऱ्यांची कामं ठरलेली आहेत की कोणत्या हंगामात काय करायचं, कोणत्या ऋतूमध्ये काय करायचं, तसे प्रत्येकाचे आहेत. पण ते डिस्टर्ब कुठे होता, ऑब्स्टिकल्स कुठे येतात, आपणच कुठे ना कुठे हा जो इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअलच्या कॉन्शियस चॉईसेसमुळेच हे सकारात्मक बदल घडून येतील. आता म्हणजे माझं ऑब्झर्वेशन चालू आहे की कुठे प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक बॅन आहे, पण ते वापरत आहे आणि ते खेड्यापर्यंत पोहोचलं आहे. थोडंसं मागे गेलं, चाइल्डहुड मध्ये जर मी गेले तर आधी नव्हतं हे. आपण पानांच्या पत्रवाळ्या वापरायचो. गावात कुठे पंगत असली तर आपण घरून ताट आणि तांब्या घेऊन जायचो. पाहुण्यांसाठी पत्रवाळ्या असायच्या. ते पत्रवाळ्या खाऊन झालं की आपण उखाड्यावरती फेकायचो, जिथे शेण पण टाकलं जायचं, पत्रवाळ्या पण, बाकीचं पण. कारण कचरा विशेष असा नॉन डिग्रेडेबल कचरा नव्हताच ना. पण आता खेडोपाडी सुद्धा प्लास्टिक पोहोचलंय आणि ते उखाड्यावर दिसतं. कारण आपली सवयच तीच होती ना, पूर्वापार चालत आलेली आपली पद्धत काय होती, कचरा निर्माण झाला की उखाड्यावर टाकायचा. पण तो बायोडिग्रेडेबल होता. तो बायोडिग्रेडेबल कचरा तिथे खत बनून जायचं आणि तेच खत आपण शेतात वापरायचो. पण आता आपण ते करू शकतो का? नाही करू शकत. आणि म्हणजे ते आता इतकं भिनलंय आतमध्ये की मी नाही, समजा नाही म्हणते प्लास्टिकची बॅग घ्यायला, तर ती विकणारा प्रतिप्रश्न करतो की तुम्ही पहिले आहे, तुम्ही प्लास्टिकची बॅग नाही म्हणतायत. लोक तर 5 रुपयाचं घेतलं, 10 रुपयाचं घेतलं तरी प्लास्टिकची बॅग म्हणतात. मग कुठेतरी ते इंडिव्हिज्युअलच्या कॉन्शियस चॉईसेस महत्वाच्या आहेत. कारण आधी म्हणा किंवा जे कोणाला ह्या गोष्टी माहिती आहेत ते स्वतःची एक पिशवी घेऊन जातं बाजाराला जाताना, काही आणताना. कापडी पिशवी म्हणा, वायरच्या बॅग होत्या गावाकडे, म्हणजे मला अजूनही आठवतं माझे आजोबा त्या बॅग मध्ये बाजार भरून घेऊन यायचे, बाजारातून भाज्या, फळं. आता नाही दिसत. प्रत्येकाच्या हातात ती प्लास्टिकची पॉलिथिन दिसते, कॅरी बॅग दिसते. मग एवढं सहज झालंय हे. आपल्याला फक्त एक पिशवी तर घेऊन जायची आहे, पण आपण त्याचाही आळस करतो किंवा निग्लिजन्स म्हणू शकू याला. सेम इन द केस वॉटर बॉटल्स, सेम इन द केस कुठे आपण काही आणायला डब्बा घेऊन जाणं वगैरे, हे आहे. तर जे मराठवाड्यात सगळं पाण्याचं झालं, अतिवृष्टी झाली, याचे काही परिणाम तुम्हाला वाटतात? याचे परिणाम तेच आहे ना, ग्रीन हाऊस गॅस एमिशन, क्लायमेट चेंज. हे का होतंय? पाऊस बघताना सुद्धा त्याचे थेंब किती जाड जाड आहेत. याचा अर्थ आपण ऑब्झर्व करू, थोडस कॉल बॅक करू की का होतंय असं. पाऊस जर पावसाळ्याचा पाऊस असला, एवढे जाड थेंब नसतात. होल्डिंग कॅपॅसिटी आहे का? जे ढग बनतायत त्याच्यात ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी राहिली आहे का? हे प्रश्न सतत पडतात. मग ते पडले की त्याच्यातून संशोधन करता येतं, पण त्या संशोधनाला वाव आहे का आपल्या इथे? आता शिक्षणाचा झाला एक प्रश्न असा की तुम्ही आता युकेला गेलतात, तर युके मध्ये एक नवीन देश, नवं शहर, नवी युनिव्हर्सिटी, तर एक महिला म्हणून आपल्या देशातून तिथपर्यंत जाण्याचा प्रवास, आणि तिथे गेलो तुम्हाला हा प्रवास कसा राहील? म्हणजे एकंदरीत भारतीय म्हणून किंवा तिथं म्हणून वागताना, बोलताना सगळाच व्यवहारिक दृष्टिकोन शिक्षण. एक महिला म्हणून इथून जाताना सगळ्यांना ते कुतूहलच होतं की हिचं लग्न झालेलं आहे, हिला 10 वर्षांचा मुलगा आहे आणि आता ही तिकडे शिक्षणाला चाललीये. बरं, काही लोकांचं हेही होतं की आता काय गरज आहे हिला शिकायची, आता तर सरकारी जॉब लागला. हा, म्हणजे शिक्षण हे फक्त मिळकतीचं साधन म्हणून बघितलं जातं आपल्या इथे. मग आता काय शिकायची गरज आहे. मग तिथे गेल्यानंतर लोकांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. तरी म्हणजे मला आलेला अनुभव की त्यांना वाटतं आपण फार कॉम्पिटंट आहोत. हा आणि त्यांचा तसा अनुमानच म्हणजे एक अंदाज.
म्हणजे फक्त युकेच्या लोकांचं नाही, इतरही माझ्यासोबत जे कोर्समेट्स वगैरे होते. माझ्या कोर्समध्ये मी एकमेव भारतीय होते आणि बाकी चायनामधले होते, आफ्रिकन कंट्रीजमधले होते, साऊथ एशियन कंट्रीज जसं की मलेशिया, बांगलादेश इथलेही होते. सो एकंदर अनुभव चांगला होता आणि एक भारतीय असल्यामुळे आपण फार वेलकमिंग असतो. हा. त्यामुळे चांगली नेटवर्किंग म्हणता येईल किंवा चांगली माणसं जोडली गेली तिथे वेगवेगळ्या देशातली. आणि तिथे माझा भर जास्त होता तिथल्या शहरात काय काय ऍक्टिव्हिटीज होतात. ओके. जसं की मी क्लायमेट ऍक्शन लीड्स म्हणून एक ग्रुप होता, इमॅजिन लीड्स. सो त्यांचं क्लायमेट ऍक्शन वरती खूप चांगलं काम आहे तिथे शहरात. त्याच्यामध्ये ते लोकांना इन्व्हाइट करतात, इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं, अवेअरनेस जनरेट करणं की काय आहे, कशामुळे होतंय, त्यामध्ये ते वेगळे वेगळे कायदे कोणते आहे, जगभरात कुठे कुठे काय काय परिणाम होत आहे, आणि एक सिटिझनशिप ची हे निर्माण करणं. ते म्हणतात ना की हा तुम्ही ग्लोबल सिटिझनशिप म्हणू शकतो आपण, की एक तुम्ही कॉन्शियस सिटिझन आहात. तुमच्या प्रत्येक काय म्हणता येईल त्याला, तुमच्या प्रत्येक चॉईसचा परिणाम हा बाहेर होणार आहे. मग जसं की माझा प्रोजेक्ट होता टेक्सटाईल इंडस्ट्रीमुळे जे प्रदूषण होतं पाण्याचं, त्याचा पब्लिक हेल्थवर काय परिणाम होतो याच्यावरती मी सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू केलं. तर मी बांगलादेशची केस घेतली होती, जी बुरिगंगा नदी आहे, जी आपली भारतातून जाणारी गंगा, बांगलादेशमध्ये तिला बुरिगंगा म्हणतात. सो तिथे पण मग आपले चॉईसेस काय, आपण जे कपडे घेतो, म्हणजे त्यातून इतकं हे रिसर्च बेस्ड असतात ना हे कोर्सेस. ते रिसर्चमुळे माझ्या स्वतःमध्ये इतका बदल झाला की ते लक्षात यायला लागलं की कोणत्या कपड्यामधून जास्त हेवी मेटल्स एमिट होतात. कारण हेवी मेटल्सचं जे आहे कंटॅमिनेशन ते आपण ट्रीट नाही करू शकत, ते आपल्याला डायल्युशननीच हे होतं. ट्रीट म्हणता येण्यापेक्षा ते कमी कमी होत जातं. तुमचा जो आता सगळा हे देशातल्या लोकांशी संबंध आला, त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार आपल्या सरकारचे काय वेगळे आहेत? वेगळंच असणार. त्याला ऍक्च्युली जे तुम्ही म्हटले की तिथे गेल्यावर कसं वाटलं, त्याला कल्चरल शॉक म्हणतात. आपण इथून तिथे गेल्यावरती सुरुवातीचे काही महिने तर कल्चरल शॉक मध्येच जातात आणि तिथून इथे आल्यावर सुद्धा काही महिने कल्चरल शॉक मध्ये जातात. कारण तिथे आपण ते 1 वर्ष जगलेलो असतो ना, तिथल्या वेगळ्या आहेत, तिथल्या सवयी म्हणा, तिथलं रुटीन म्हणा. म्हणजे आपल्यासारखं असतं, सगळ्या रस्ते अस्वच्छ, पुढं काय फुटलेलं आहे, कशी बेसिस ते असं आहे तिकडे? नाही नाही, तिथे रस्त्यावरती किती मीटर म्हणता येईल, जवळपास 200 मीटरच्या अंतरावरती डस्टबिन आहेत. लीड्स मध्ये स्पेशली रस्त्यांवरती. आणि त्यांचं कचरा ते सकाळीच मला, म्हणजे मी सकाळी पण फिरायला जायचे, मला दिसायचं बायका नळावर गेले, हापशावर गेले, तसं नाही काय? पाणी 24 तास आहे तिथे, कारण तिथे प्रायव्हेटाइज्ड आहे ना. ते पाण्याला टॅक्स लागतो तिथे, तुम्हाला वॉटर बिल पे करावं लागतं पर मंथचं. स्वतःचे बोर नाही? नाही, मला तरी नाही दिसले. पाण्यासाठी त्यांना दर महिन्याला पे करावं लागतं, गॅससाठी पण दर महिन्याला पे करावं लागतं. हॉस्टेलला राहिले का रूम? हॉस्टेल म्हणता येईल, तिथे स्टुडंट अकोमोडेशन म्हणतात. स्टुडंट अकोमोडेशन मध्ये राहिले. पण रूम वगैरे रेंट मिळतात? रूम मिळतात ना रेंट. रेंट काय असतो? रेंट तिथे ऍज कम्पेअर्ड इथल्यापेक्षा जास्तच आहेत. आता मी ज्या स्टुडंट अकोमोडेशन 1 BHK समज आपण 8,000 पकडला, तिकडे 10 पट. हो, म्हणजे 80,000. 10 पट. हो, कारण ते पाऊंड्स मध्ये आहे ना. 10 पट. तुमची जातानाची प्रोसेस काय होती? म्हणजे तुम्ही एज्युकेशनली गेलत्या या काही विजा वेगळं, किंवा कशी प्रोसेस गेलं? कोणाला जर जायचं झालं तर कसं करू शकता? समजा पहिले तर आता कोणाला जर जायचं असेल तर पहिले मी एकच सांगेल, सजेस्ट करेल की आधी स्कॉलरशिप सिक्युअर करा आणि मग जा. स्कॉलरशिप सिक्युअर झाल्याशिवाय जाऊ नका, कारण तो देश फार खर्चिक आहे. तिथलं राहणं सामान्य कुटुंबातील व्यक्तीला, तुमच्या आमच्यासारख्या, तिथलं राहणं परवडण्यासारखं नाही. सो स्कॉलरशिप सिक्युअर करून जा. दुसरं म्हणजे व्हिजाच्या पॉलिसीज चेंज होत चालल्या आहेत तिथल्या दिवसेंदिवस. सो त्याचा एकदा त्याच्या वेबसाईटवरती जाऊन माहिती काढा.
तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे. एक तर आहे त्यांना UK मध्ये ते बघतात, ते तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स ते बघतात की तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि तुम्ही याला कंटिन्युअसली ॲज अ तुमचं करिअर बघता का. तुमचे काय व्हिजन आहे, तुमचं काय गोल आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या बेसिसवरती ते तुम्हाला ऑफर करतात कोर्सचं. तुम्ही जाताना कसं अप्लाय केलं? मी आधी युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं. हा, हो. मी बऱ्याच युनिव्हर्सिटींना अप्लाय केलं होतं. त्यापैकी माझ्या 15 युनिव्हर्सिटीचं मला ऑफर लेटर आलं होतं. अप्लायची पद्धत सोपी आहे? हा, पद्धत सोपी आहे. त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर करायचं आणि अप्लाय करायचं. त्यांना सगळे आपले ट्रान्सक्रिप्ट हव्या असतात. Okay. आपण जे मार्कशीट म्हणतो तसे ट्रान्सक्रिप्ट मिळतात. आणि तुमची स्कॉलरशिप सिक्युअर होती? माझी जाताना सिक्युअर नव्हती स्कॉलरशिप. मी गेल्यानंतर माझा स्कॉलरशिपचा निकाल लागला. हा, मी अप्लाय केलेलं होतं स्कॉलरशिपला. नंतर ती मिळाली? नंतर मिळाली, इन प्रोसेस आहे, ती सँक्शन झाली नंतर. आता काही मिळालेलं नाही? काही मिळाली आहे, काही रक्कम बाकी आहे. आणि तुमचं तिथलं खानपान काय होतं याच्याविषयी? तिथलं खानपान, तिथे आपल्यासारख्या व्हरायटीच्या भाज्या मिळत नाही. तिथे भाज्या मिळतात त्या फार महाग मिळतात. आणि भाज्या काय, आपले भरताचे वांगे, भेंडी, गवार, फुलगोबी, ब्रोकोली. नाही, हे सगळं इम्पोर्ट होतं तिथे. तिथलं उत्पादन म्हणजे गाजर, बटाटे आणि ऍपल्स आणि स्ट्रॉबेरीच्या सीझन मध्ये स्ट्रॉबेरी. व्हेज प्रमाण जास्त आहे का नॉनव्हेज? नॉनव्हेज जास्त आहे. हा, कारण रेड मीट खातात तिथे लोक. आणि तिथे विशेष करून सांगायला म्हणजे ऐकणाऱ्याला पण हे आश्चर्य वाटेल, तिथे स्वयंपाक करत नाही कोणी. तिथे पॅक मिळतं, मील डील म्हणतात त्याला. तर त्या मील डील मध्ये एक सँडविच किंवा एक बाउल असतं, त्याच्यामध्ये आयदर पास्ता असेल किंवा राईस असेल, चिकन राईस वगैरे. त्यानंतर एक कोल्ड्रिंक किंवा मग तुम्हाला ज्यूस हवा तर ज्यूस. त्या मील डील मध्ये हे 3-4 गोष्टी असतात. त्याच्यामध्ये चिप्स पण असतात. चिप्स, ते सँडविच, आयदर सँडविच किंवा पास्ता. आणि कोणासाठी नेमकं? हॉस्टेलच्या बाहेरच्या लोकांसाठी का कुटुंबात? स्टुडंटसाठी मील डील. आणि बाहेर राहणाऱ्यांसाठी पण ते मोस्टली बाहेरूनच खातात. माझी तिथली एक मैत्रीण जुली म्हणून, तिच्या फॅमिलीची मी चांगली फ्रेंड बनले आणि आम्ही असंच इव्हेंटमध्येच भेटलेलो. तिथे नेटवर्किंग किंवा तिथलं समजून घ्यायचं म्हणजे तिथले इव्हेंट्स अटेंड करायचे, हे मला थोडं लवकरच लक्षात आलं. सारखं चहा पिता? कॉफी जास्त पिता असं मला आढळलं. चहा पण पितात. आणि त्या इव्हेंट्स मध्ये मी जायचे. मग त्या इव्हेंट्स मध्ये जी माझी मैत्रीण झाली जुली, मी तिच्या घरी गेले होते म्हणजे इकडे यायच्या आधी. आणि तिथे मी त्यांच्या घरी स्वयंपाक केला होता, शेवग्याची भाजी. सो म्हणजे मला पण एक थोडा धक्का बसला. ते म्हणजे आम्ही घरी काहीच बनवत नाही, आम्ही फक्त बनवतो क्रिसमसच्या दिवशी. आणि त्यासोबत काय चपाती भाकरी काय असतं प्रकार? ब्रेड असतं तिथे ऑलमोस्ट. चपाती, आपली भाकरी मिळते. चपाती फ्रोझन मिळते. आपण घरी येऊन त्याला गरम करायचं आणि खायचं. हा, भाकरी जर आपण इथून पीठ नेलं तर भाकरी बनवू शकतो. मी नेलं होतं तिथं. नाही, त्यांचं मूळ अन्नात भाकरी नाही, मूळ अन्नात भाकरी नाही. आणि सामाजिक वातावरण आपल्यासारखं काही आंदोलन होतात काही प्रश्नावरती, अग्रेसिव्ह आहेत, आरक्षणाचे प्रश्न, असं काय असतं? असे आंदोलन नाही होत. त्यांचे तिथे आंदोलन होता पॅलेस्टाईनच्या बाबतीत जे चालू आहे, म्हणजे ग्लोबल लेवलच्या इश्यूज वरती आंदोलन होतं तिथे. हा, आणि आंदोलन शनिवारी असायचं तिथे. मी लीड्स सिटी सेंटरला गेल्यावरती बरेच लक्ष द्यायचं. इव्हन LGBTQ चे जे प्रश्न आहेत, चळवळी वगैरे आहेत? हो आहेत. जो कम्युनिस्टचा ग्रुप होता त्यांचं व्हायचं तिथे. हा, आंदोलन म्हणजे ते रॅली काढतात. हा, उपोषण वगैरे नाही दिसलं मला. काय सांगा, विद्यार्थ्यांनी गेलं पाहिजे, तिथे शिकलं पाहिजे? तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असेल तर जरूर तिथला अनुभव घेतला पाहिजे. आणि तिथला किंवा कुठल्याही बाहेरच्या देशाचा, कारण ग्लोबल कम्युनिटी सोबत तिथं जाणं म्हणजे, मी तिथं गेली म्हणजे मी जवळपास 15 देश फिरल्यासारखं झालं. कारण 15 देशातले 20 देशातले माझ्या सोबत होते. मला तिथलं कल्चर कळालं,
तिथले आम्ही कारण भेटायचो जेव्हा पॉटलक वगैरे पॉटलक असतं तिथे सगळे एकत्र येतात, जेवतात, गप्पा मारतात. सो अशा वेळेस सगळे भेटून जे चर्चा करतात त्यातनं कोणत्या सगळ्यांची कॉमन म्हणून लँग्वेज इंग्लिशच. इंग्लिशच. जे मग आफ्रिकन कंट्रीची जी यांची कॉमन असेल ते त्यांच्या याच्यात आपले इंडियन्स ते बोलत असतील ना बोलताना आपल्याशी. हो सगळे इंग्लिशमध्येच बोलतात. पण जर भाषेचा वाद नाही ना आपल्यासारखं. नाही नाही एका देशातले जर भेटले तर मग ते त्यांच्या भाषेत बोलतात, प्रेफर करतात. आणि हा चांगला होता अनुभव, एकंदर अनुभव चांगला होता हा. आणि घ्यावा हा अनुभव. ओके. आणि त्यांनी एक थोडस आपला परी असतो तो थोडा वाढतो. वैचारिक बैठक पण वाढते. तिथलं कल्चर, इतर देशांचं कल्चर काय आहे तिथल्या, म्हणजे आफ्रिकन कंट्रीज मधल्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडनं मला कळालं की आफ्रिकन कंट्रीज मध्ये महिलांची स्थिती काय आहे, आफ्रिकन कंट्रीज मधले रिसोर्सेसची स्थिती काय आहे, तिथलं लिडरशिपची स्थिती काय आहे, इव्हन मलेशियामध्ये काय परिस्थिती आहे, तिथलं राजकीय, तिथलं सामाजिक वातावरण, बांगलादेशमध्ये काय आहे, हे सगळं जे सोबत होते सहकारी त्यांच्यामुळे समजलं. इव्हन लीड्स मध्ये सुद्धा जो क्लायमेट ऍक्शन लीड्स हा ग्रुप होता त्यांच्यासोबत ज्या चर्चा झाल्या, मग त्यांचा चर्चेचा विषय काय असतो, त्यांचे सेशन्स असायचे, वेगवेगळे एक एक विषय घ्यायचे. ते ग्रीन ड्रिंक्स म्हणून असा इव्हेंट असायचा दर बुधवारी की गुरुवारी असं संध्याकाळी 5:30 वाजता. मग ते काय चर्चा करतात हे लक्षात आलं. तिकडे आपल्यासारखी रविवारी सुट्टी असते, शनिवार रविवार 2 दिवस असते. 2 दिवस. आणि एक प्रश्न आणखी एक, की तुम्हाला स्कॉलरशिपसाठी ह्या काही एज लिमिट आहे का? या स्कॉलरशिपसाठी नाही. नाही. मी जेव्हा अप्लाय केलं होतं तेव्हा स्कॉलरशिप कुठली? महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी उच्च शिक्षण सारथी मार्फत मिळालेली. हा, सारथी तर बऱ्याच लोकांना आहे, सगळ्यांनी ट्राय करणार. हो करू शकता, सारथीसाठी करू शकता. अडचण एकच आहे की ती स्कॉलरशिप शिकायला गेल्यानंतर सँक्शन झाली. माझी अडचण हीच झालेली. हे होत्या रेणुका गुले, ज्यांनी आपला अनुभव सांगितला. तुम्ही जरूर गेलं पाहिजे. वैचारिक आणि तुमची शैक्षणिक पात्रतेने सुद्धा सगळीच परी वाढतो असंही त्यांनी सांगितले. तुम्ही नक्की अनुभव घ्या. कॅमेरामॅन गजानन गुलेसह गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर, लेट्स अप मराठी.